तर स्टुडंट आता आपण बघणार आहोत की रेज कसे ड्रॉ करायचे, हाऊ टू ड्रॉ रिफ्लेक्टेड रेज. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे पाहिजे ते कॉन्केव्ह मिरर. आता या कॉन्केव्ह मिररवर इथे आपण घेणार एक प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे, आता ही सरळ एक लाईन म्हणजे ही प्रिन्सिपल ऍक्सिस आहे कॉन्केव्ह मिररवर. आता जर आपण एक रे ऑफ लाईट याच्यावर एक ड्रॉ केला, असा इन्सिडंट केला, तर आता हा जो येणारा रे आहे याला आपण म्हणणार इन्सिडंट रे. जसं आपण प्लेन मिररवर बघितलं होतं रिफ्लेक्शन, सेम आता आपण कॉन्केव्ह मिरर मध्ये बघणार आहोत आणि असा ड्रॉ करायचा. आता याच्यामध्ये हा इन्सिडंट रे असल्यामुळे याला आय नाव द्यायचं. आणि ही जी प्रिन्सिपल ऍक्सिस होती तर याच्यावर सेंटर ऑफ कर्वेचर असणार आहे आपल्याला माहिती आहे, आणि हा पॉइंट असणार आहे पोल, जिथे तो कर्व पार्टवर मिळतो, त्याला कॅपिटल पी ने डिनोट करतो. आता जो रिफ्लेक्टेड म्हणजे इन्सिडंट रे जो येतो, तर त्याच्यामुळे जो रिफ्लेक्टेड रे तयार होणार आहे तर तो कसा होणार आहे आणि कुठून पास होणार आहे. तर जर का रे ऑफ लाईट पॅरलल असेल, इन्सिडंट रे जर पॅरलल असेल प्रिन्सिपल ऍक्सिसला, तर तो जाणारा जो रे आहे रिफ्लेक्टेड रे, तो फोकस पॉइंट मधून जातो एका प्रिन्सिपल ऍक्सिसला कट करून सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलच्या मधून. तर त्या पॉइंटला आपण म्हणतो फोकस पॉइंट. सिमिलरली आपण दुसरा एक इन्सिडंट रे जर तिथे इन्सिडंट केला अशा प्रकारे, तर त्याचा रिफ्लेक्टेड रे सुद्धा त्याच फोकस पॉइंट मधून जातो. म्हणजे आपण असे हजारो जरी रे इन्सिडंट केले एका कॉन्केव्ह मिररवर, तर ते सर्वच्या सर्व रे फक्त एका पॉइंट मधून पास होतात आणि त्या पॉइंटला आपण म्हणतो फोकस पॉइंट. पण हे कधी घडून येते, जेव्हा सर्व रेज प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असले तरच. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. इफ द इन्सिडंट रे इज अ पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द फोकस. ठीक आहे, हे क्लिअर झालं. इन्सिडंट रे जर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे तर तो रिफ्लेक्टेड रे फोकस पॉइंट मधून पास होतो. त्यानंतरचा जो सेकंड टाइप आहे की ज्याच्यामध्ये बघा, जर रे ऑफ लाईट, इन्सिडंट रे ऑफ लाईट जर का त्या फोकस मधूनच पास झाला, जसं की आता या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, इथे बघा इन्सिडंट रे तुम्हाला दिसतोय फोकस मधून पास झालेला, आणि रिफ्लेक्टेड रे कसा आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे एक्झॅक्ट याचा अपोजिट. जर का रे ऑफ लाईट, इन्सिडंट रे ऑफ लाईट जर का फोकस मधून गेला तर तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल, आणि प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जर आला तर फोकस मधून जातो, म्हणजे हे दोन्ही अपोजिट आहे. तर असं होते. आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये आता तुम्ही इथे तिसऱ्या डायग्राम मध्ये बघू शकता, जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर का रे ऑफ लाईट आला तर तो सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच वापस जातो, म्हणजे तो ज्या डायरेक्शनने आला त्याच डायरेक्शनने वापस जातो, दुसरं तिसरं कुठेही जात नाही. याला म्हणतो आपण हाऊ टू ड्रॉ अ रे डायग्राम और हाऊ टू ड्रॉ अ रिफ्लेक्टेड रे और इन्सिडेंट रे. ठीक आहे, तर हे कॉन्केव्ह मिरर मध्ये अशा प्रकारे रिफ्लेक्टेड रे पास होतात. हे तिन्ही असे तुम्हाला वन बाय वन लक्षात ठेवायचे. जर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असला तर फोकस मधून जाते, फोकस मधून जर गेला तर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतो, आणि जर का सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेला तर सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच तो वापस जातो. ठीक आहे, तर हे तीन पॉइंट अतिशय महत्वाचे होते. आता याच्यानंतर जे आपण बघणार आहोत तर इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर हा आपला टॉपिक असणार आहे. म्हणजे कॉन्केव्ह मिरर मध्ये ऑब्जेक्टच्या इमेजेस कशा तयार होतात, त्यांचे इमेजेस किती डिस्टन्सवर तयार होतात, त्याची साईज कशी असते, त्याच्यानंतर ते किती ॲपियर होतात आणि किती डिस्टन्सवर ठेवलेले असतात, त्यांची हाईट किती असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत कॉन्केव्ह मिरर मध्ये. ठीक आहे, इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर. सो नेक्स्ट टॉपिक बघू आता.